मार्गाने होत आहे. आपल्याला देवमार्गाचं चिंतन लक्षात घ्यायला होतं, आपण करायचंय का तर तुम्ही आम्ही पारमार्थिक जीवनातली माणसं आहेत मंडळींनो, कळाला का तुम्हाला? आम्हाला देवमार्ग मिळावा, यममार्ग चांगला नाही. बरं, जायचं सगळ्यांनाच आहे. भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ब्रह्मदेवाला ज्ञान दिल्यावर ब्रह्मदेवानं सृष्टीचा विस्तार केला. 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवानी एवढा विस्तार केल्यावर भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तू कितीही प्रकारचं जग निर्माण कर, या जगाची नियमावली मात्र मी ठरवून देईल तुला. स्वतः भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं. मग ब्रह्मदेवानी 10 प्रकारचं जग निर्माण केलंय आणि या 10 प्रकारच्या जगामध्ये नियमावली भगवंतानी तयार करून दिलेली आहे. भगवान म्हणतो, ब्रह्मदेवा 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये तू जे निर्माण करशील त्याचा मी नाश करेल. एवढंच नाही, तू 10 प्रकारची सृष्टी निर्माण केलीस, मी तुझा सुद्धा नाश करेल. विठाला एक माऊलीची ओवी आठवली. ज्ञानोबराय मोठं गोड बोलतात. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साटोपा, परी पुनरावृत्तीची मापा. ब्रह्मदेव झाला म्हणून काय झालं? शिग झाला. ब्रह्मदेवाचा सुद्धा नाश आपल्या सर्वांना माहिती. 10 प्रकारच्या सृष्टीक्रमामध्ये जे निर्माण केलंय त्याचा नाश, ब्रह्मदेवाचा नाश. ब्रह्मदेवा तू कितीही जगत निर्माण कर, किती प्रकारचं, मी त्याचा नाश करेल. हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत अभंगाच्या पहिल्या चरणात. जय जय दिसे हॅलो हॅलो जय जय दिसे कीर्तन सेवेसाठी घेतलेले अभंगाचं हे पहिलं चरण आहे मंडळींनो. 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी जे जे निर्माण केलंय त्याचा त्याचा नाश भगवान परमात्मा म्हणतो मी करेल. मग 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये काय काय निर्माण केलंय, आपण किती त्याचा विचार करत बसावं.
एवढा विचार करणं या देहामध्ये शक्य नाही मंडळींनो. पटकन आपण या देहावर येऊ. आता 10 प्रकारच्या सृष्टीक्रमामध्ये 9व्या नंबरला मनुष्य सर्ग सृष्टी निर्माण केली. म्हणजे तुम्हाला आम्हाला निर्माण केलंय. आपल्याला निर्माण करण्याच्या अगोदर 8 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवानी निर्माण केलेली आहे. आणि 9व्या नंबरला तुम्हाला आम्हाला निर्माण केलेलं आहे. जे जे दिसे ते ते 8ही प्रकारच्या सृष्टीतल्या सगळ्या घटकांचा नाश. 9व्याही सृष्टीक्रमात तुम्ही आम्ही आहोत. आपला सुद्धा नाश. नाशिवंत देह जाणार सकळ. पण अन्य योनीमध्ये जाणं, अन्य योनीमधून नाश होणं आणि या योनीतून नाश होणं काही थोडा फरक आहे की नाही. मनुष्य देहाचे निज्ञाने जायचं तुम्हाला आम्हाला सुद्धा आहे मंडळींनो. फक्त ते देव मार्गाने जायचंय असा आपला प्रयत्न आहे किंवा असावा. यममार्ग चांगला नाही. आणि इथं विचार करण्याला संधी आहे. नरदेह निधान लागले हती उत्तम सार उत्तम गती. इथं विचार करण्याला प्राधान्य आहे. विचाराला इथं महत्व आहे. मी सकाळच्या कीर्तनामध्ये पानगाव जवळ हा अभंग घेतला होता. नकळे पामरा काही हा विचार. विचारच करायला माणूस तयार नाही. भोगावे अघोर किती जन्म, मरोनी जन्मावे मरोनी जन्मावे, पुनरपी मरावे येर झारी. अरे मनुष्य देहात आपण आलो तर आपल्याला देव मार्गाचा प्रवास करायचा आहे. आपण ते करत नाहीत मंडळीनो. जायचं सगळ्यांनाच आहे. पण या देहात येणं आणि या देहातून जाणं या दोन्ही गोष्टी अभ्यासाच्या आहेत. विठाला या देहात येणं आणि या देहातून जाणं दोन्ही गोष्टी अभ्यासाच्या आहेत. येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं इथं आणि इथून जाताना सुद्धा चांगल्या मुहूर्तावर जावं लागतं. कळायली का भाषा? हा. जन्माला येताना सुद्धा ग्रह नक्षत्र प्रहर सगळं चांगलं लागतंय. कोण्याही दिवशी जन्माला आल्यानं का जमल? तुम्ही म्हणताल ते काय आपल्या हातचं आहे का? बरोबर आहे का? तुम्ही कधी देवी भागवत माता भगिनींनो जर कधी ऐकलं असेल, आता हे खूप झालंय सगळं शिवपुराण भागवत हे बाबा बाबा बघायचंच काम नाही सध्याच्या काळात. नाही नाही आता हे बोलावं लागेल आमच्यासारख्याला. म्हणजे पहिलाही श्लोक येत नाही तरी 7 दिवस आहे कथा, तरी लोक म्हणतात नंबर 1 सांगितली बघा. हे अवघड वाटतंय, बाकी काही नाही. देवी भागवताच्या महात्म्यामध्ये एक कथा आली. संदर्भ देतो, मी कथा नाही सांगत बसणार किंवा वेळच नाही थोडा. इथं येताना सुद्धा आपल्याला आपण मनुष्य देहात जन्माला येताना या देहात येताना देवी भागवतामध्ये आपल्याला महात्म्यामध्ये असं सांगितलं. समजा एखाद्या माता भगिनीची डिलिव्हरी संध्याकाळी झाली, माता प्रसूत झाली, मुलगा झाला, बाळ छान आहे, गोंडस आहे, मुलगा आहे, सगळ्याला आनंद वाटला, साखरपानं वगैरे वाटले. पण जर त्या लेकरू जन्माला येताना त्या वेळेला संध्याकाळची वेळ आहे, त्या वेळेला जर पंचांगामध्ये रेवती नावाचं नक्षत्र असेल आणि रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर जर ते बाळ जन्माला आलेलं असेल तर आज ते लेकरू किती गोड वाटलं चांगलं जरी वाटलं तरी 100% ठरवायचं ते लेकरू मोठं झाल्यावर बापानं कमवलेली प्रॉपर्टी एरी घालून टाकतंय. विडाला इथं येतानाही मुहूर्त लागते चांगलं आणि इथून जाताना सुद्धा मुहूर्त लागतंय मंडळींनो. जाताना काही काही नक्षत्र चांगले नाहीत मरण्यासाठी. मी नेहमी सांगतो, कधी आपण ऐकत असताल, बरेच जण नेहमीचीच मंडळी आहे, कळालं का? संध्याकाळची वेळ आपण मेलो त्या दिवशी पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र आहे, तर माणसानं धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर मरू नये, आपल्या देहातून प्राण जाऊ नये. सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास, 24 तास जर पंचांगामध्ये शततारका नावाचं नक्षत्र आहे तर त्या शततारका नक्षत्रामध्ये सकाळी मरू नये, दुपारी मरू नये, संध्याकाळी मरू नये, रात्री मरू नये. आता कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? अरे हे आपल्या हातात आहे. विठाला विठाला
आहे, म्हणून तर परमार्थ निक्का करायचा आहे, म्हणून तर परमार्थ शुद्ध सात्विक करायचा आहे. ह्या सगळ्या महात्म्यांचं जीवनचरित्र बघा तुम्ही. काळ वेळ बघून सगळे महात्म्यांनी इथून जाणं पसंत केलेलं आहे. कोण्याही दिवशी महात्मा जात नाही. हे उगा लोक म्हणतात आमच्यासारखे अज्ञानी, कोण्याही दिवशी म्हणे देह जरी ठेवला, ती तिथी कशी जरी असली तरी ती पुण्यतिथी होत असते. कोण म्हणलं? कोण्याही दिवशी महात्मा देव ठेवतो का? जगा काळ खाय आणि आम्ही माथा महात्म्याला ताकद नाही. बरोबर आहे. ते सगळं व्यवस्थित बघून कित्येक वेळेला उदाहरणं सांगतो मी. मोतीराम महाराज असो, आमचे की आणखी साधू संत असो, त्यांच्या तिथे सांगतो मी बऱ्याच वेळेला. कोण्या दिवशी नाही मरायचं आपल्याला, म्हणून परमार्थ चांगला करायचा. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेने नोहे हे जन्म यमाची यातना, जगनो हे जन्म यमाची यातना. हे कर्म यमाची यातना, हे कर्म यमाची यातना. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. हरिमुखी गाता हर बाली चलता, हरिमुखी गाता हर बाली चलता. जाणं चांगलं करायचे ना आपल्याला मंडळींनो. या देहात आल्यानंतर हा सारासार विचार तुम्हाला आम्हाला करता येतो. कळाला का? आपल्याला या देहातून जायचंय तर देव मार्गाने जायचंय. आपला परमार्थही तसाच असावा, आपला संसारही तसाच असावा. मंडळींनो, सृष्टीक्रमामध्ये जे जे निर्माण झालेले त्याचा त्याचा तर नाश होणारच आहे. ओवी ज्ञानोबारायांची सगळ्यांच्या पाठांतरातली उपजे ते नाशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा इति ते वर्णित ख्याताम. भागवत महापुराण कालाख्यम परमात्मना. हे कालचक्र आहे. मग त्यातल्या त्यात आपण या मनुष्य देहामध्ये आलो तर देह संबंधाने विचार करा, याचा सुद्धा नाश आहे मंडळींनो. पंचभिर निर्मिते देहे, पंचीकरण सांगतंय. पंचत्वम